ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या या 93व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 42 आणि 43. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोर्ग ऐश्वर्यगतिं प्रति. खूपच हा श्लोक महत्त्वाचा आहे. पहा, हे पृथानंदन, जे कामनांमध्ये तन्मय होत आहेत, स्वर्गालाच श्रेष्ठ मानणारे आहेत, वेदात सांगितलेल्या सकाम कर्मात प्रीती ठेवणारे आहेत, भोगांशिवाय इतर काहीही नाहीच असे म्हणणारे आहेत, ते अविवेकी मनुष्य अशा प्रकारची जी पुष्पिता म्हणजे दिखाऊ शोभायुक्त वाणी बोलतात, जी जन्म मरणरूपी कर्मफळ देणारी आहे, तसेच भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी अनेक क्रियांचे वर्णन करणारी आहे. साक्षात वेदांचा निषेध केलेला आहे ते भगवान श्रीकृष्णाने. बऱ्याच जणांना वाटतं वेद म्हणजे ब्रह्मवाक्य, जी 6 दर्शनं आहेत ती वेद ही ईश्वर निर्मित आहेत म्हणून सांगतात. परंतु 9च्या 9 दर्शनांनी हे वेद जे आहेत ते नंतर कालक्रमामध्ये हे लोकांच्या टीका टिप्पणीसाठी खुले केले, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि तीच योग्य भूमिका आहे. योग जे सगळे वेद आहेत ते सुद्धा विश्लेषणासाठी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते ईश्वराची वाणी आहेच, प्रश्नच नाही, पण काळानुरूप त्याच्यामध्ये ईश्वराने ज्या वेगळ्यानंतर पुढे त्याचे काही स्पष्टीकरणं दिलेली आहेत, ती समजण्यासाठी त्या पुस्तकांवरती आणि त्या ग्रंथांवरती इतकं अवलंबून राहून पोथीनिष्ठ होणं योग्य नाही. पहा, परमात्मनिष्ठ असलं पाहिजे, अनुभवनिष्ठ असलं पाहिजे, सत्यनिष्ठ असलं पाहिजे. यात केव्हाही वाद असता कामा नये आपल्या मनामध्ये. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात? वेदांना पुष्पित शब्दांची वाणी म्हणतात, त्यातल्या कर्मकांडाला विशेषतः लक्षात घेतलं पाहिजे. वेगळ्या वेगळ्या कामनांसाठी वेगळी वेगळी कर्मकांड. हे हवन करा, ते पूजन करा, ते नमन करा, हा नवस बोला, तो सायास करा. कर्मकांड जे सांगितलेलं आहे, होम हवन ज्याच्याबद्दल आपण बोलतो, ते नंतर जोडलं गेलेलं असण्याची शक्यता खूप दाट आहे. आणि त्याचा निषेध पण या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे. अध्याय 2 श्लोक 42 आणि 43. भाषांतर असं आहे की अविवेकी लोक शोभिवंत वाणी बोलतात. हे पार्थ, या वाणीखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे वेदवादी आहेत. कोणत्याही वादात भगवंत आपल्याला टाकत नाही. इंग्रजीमध्ये त्याला इझम म्हणतात. वेदवाद आजकाल सावरकरवाद, आंबेडकरवाद, नेहरूवाद, गांधीवाद, आतंकवाद, दहशतवाद, नक्षलवाद, अनेक वाद आहेत. कोणत्याही वादाच्या पलीकडे जायला सांगतात ती परमात्मसिद्धी आहे. हे सगळं समान आहे आणि जिथे जिथे त्या वादामध्ये विश्वकल्याणाचे अंश सापडतील ते परमेश्वराशी संबंधित आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. ते माझ्याशी संबंधित आहेत म्हणून सांगितलं. ते माझं आहे, बाकीचं नाकारा म्हणून सांगितलं. मग वेदातला सुद्धा जो भाग परमात्मप्राप्तीसाठी योग्य नाही, परमात्मसिद्धीसाठी योग्य नाही, योगांचा तो अर्थ आम्हासीच ठावे. पहा, भेदाभेद करणारा वेदातला जो भाग आहे तो मान्य नाही म्हणून तुकाराम सांगतात. इथे गीतेला अनुसरून, ज्ञानेश्वरीला अनुसरून तुकाराम गाथा जाते. वेदांत, त्याचा वेदांताचा सिद्धांतसुद्धा अद्वैत आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एकच आहे सगळं. इथे एका बुद्धीबद्दल बोलत असताना भगवंत लगेच सांगतात की पुष्पितवाणी बोलतात. ते काय सांगतात? ते कामना करतात, स्वर्गालाच श्रेष्ठ मानतात. स्वर्गप्राप्ती, जन्म घेणे यासारखी जी कर्मफळे आहेत, ज्यामुळे भोग आणि ऐश्वर यांची प्राप्ती होते, अशा अनेक प्रकारच्या विशेष क्रियांचे ते वर्णन करतात. मी तुम्हाला सुरुवातीलाच एका भागात सांगितलं होतं की मेनू कार्डच आहे. स्वर्गात गेल्यावर असं होणार, तसं होणार, हे मिळणार, ते मिळणार. हॉटेलमध्ये गेल्यावरती असतं. एखाद्या 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार, 7 स्टार हॉटेलमध्ये गेलात की आणखीन यादी मोठी असते.
हे मिळणार ते मिळणार, लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी फक्त पुरुषांसाठीच आहेत. मग हे काय आहे हे सगळं? आता ज्या ठिकाणी तुला स्वर्ग मिळेल म्हणून सांगतात, तिथेच आता त्याच भगवद्गीतेमध्ये त्याच्या बोलण्याच्या एक समज वाढलेली आहे अर्जुनाची. अशी समजल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये सांगतात स्वर्ग हे नुसते बुडबुडे आहेत, कामना आहे ती फक्त. आणि त्या कामनेमध्ये मग तू गुंतणार का हे भगवंत विचारतात. व्याख्या आता अशी आहे की कामात्मानः, ते कामनेमध्ये इतके फसलेले असतात की ते कामनारूपच बनतात. त्यांना आपल्यामध्ये आणि कामनेमध्ये भिन्नता दिसतच नाही. मला मोबाईल हवा आहे म्हटलं की तो मोबाईलच होतो. काही दिवसानंतर तो खूप कष्ट करून काहीतरी करून पैसे साठवून मोबाईल घेतो विकत. एखादी मोठी काहीतरी स्पोर्ट बाईक एखाद्याला घ्यायची असते, घेतो विकत, आणि तो ती बाईकच होऊन जातो. त्याला स्वतःसुद्धा काही भान राहत नाही. आणि ह्याचा काय समाजाला फायदा आहे, स्वतःला फायदा आहे, परिवाराला फायदा आहे, ह्याचा विचारच करत नाही. सृष्टीच्या कल्याणामध्ये ह्याचा या गोष्टींनी काय हातभार लागणार आहे का? त्या गाडीतून जे काही पेट्रोलमधून ते जाळण्याने जे काही इंधनाचा अपव्यय होईल, एक दुसरा भाग त्यातून जे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडेल, ह्या दोन्हींनी हानी होणार आहे. या सगळ्याची विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी तर बघितलं, आता मध्यंतरी शिवजयंती झाली, मग छत्रपती संभाजी महाराजांची जयंती झाली. प्राणी जनावरं झालेली होती. अनेक तरुण मुलं, बऱ्याच जणांनी मद्यपान केलेलं होतं. कपडे काढून त्या डीजेचा म्हणजे ते गाणी जर छत्रपतींनी ऐकली असती आपल्या स्वराज्यामध्ये तर चाबकाचे फटके दिले असते, तर पाठी सगळ्यांच्या सोलून काढल्या असत्या. आई जिजाऊंनी जर ते ऐकलं असतं तर जिजाऊ एकदा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी चोरून तमाशा पाहिला तर त्यांना वेताच्या काठीने सोलून काढलं होतं. जिजाऊ साहेबांनी तुम्हाला टकमक टोकावरून खाली टाकलं असतं. इथून कसल्या प्रकारचं हे सगळ्या गोष्टी ह्या इथे चाललेल्या असतात पहा. या सगळ्या मार्गाला चाललेला हा जो समाज आहे, लक्षात घ्या, आध्यात्मिक नेतृत्वाची तुम्हाला फार गरज आहे. तुम्ही तुमचं आध्यात्मिक पद्धतीने नेतृत्व करणं आवश्यक आहे. प्रत्येक अशा प्रकारची अवस्था झाली होती समाजाची. ही आज्ञा अष्टावक्रांनी जनक राजाला दिली. जिथे राजाचं जिथे संत झाला त्या तशा प्रकारच्या मनोभूमिकेमध्ये श्रीराम जन्माला येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. जिथे संतांची भूमी निर्माण होते आणि ज्ञानेश्वरांपासून तुकारामपर्यंत त्या संतांनी आपली त्या भूमीमध्ये किती मोठा कालावधी आहे, 400-450 वर्षांचा, तशा भूमीमध्ये शिवाजी जन्माला येतो. अनंत शूर सेनापती त्या भूमीत जन्माला येतात, लक्षात घेतलं पाहिजे. हे बीजारोपण संत करत असतात. संतांनी आध्यात्मिक नेतृत्व केलं, लक्षात घ्या. आज कलियुगामध्ये प्रत्येकाने नेता होणं आवश्यक आहे. स्वतःचं मार्गदर्शन, सामाजिक जी काही सामुदायिक शहाणपण आहे त्याच्या माध्यमातून सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारच्या भावना असतात. या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. पहा, त्यांचा तर असाच भाव असतो की कामनेशिवाय मनुष्य जिवंतच राहू शकत नाही. कामनेशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. कामनेशिवाय माणूस दगडासारखा जड बनतो, त्याला चैतन्यही राहत नाही. पहा, असे भाव असणाऱ्या पुरुषांना कामात्मानः म्हटले आहे. आता मघाशी मी तुम्हाला काही काळापूर्वी सांगितलं की आंब्याचं झाड असतं आणि त्याच्यामध्ये ते बीजामध्येच त्यांनी आंब्याचं झाड व्हायचं हे लिहिलेलं असतं, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं की आपलं प्राक्तन आहे ते ठरलेलं आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही माणसाला असं नाही. तुम्ही काय व्हायचं आहे, मनुष्य व्हायचं आहे हे ठरलेलं आहे. आधी कोणत्या प्रकारचा मनुष्य व्हायचं याच्याबद्दल तुम्हाला निवडीचा अधिकार आहे, हे समजून घेतलं पाहिजे आपण, बरं का. प्राक्तनचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. ते तर त्या आंब्याच्या कोळीचं पण असतं, जांभळाच्या बीचं असतं. कुत्र्याचं पिल्लू हे काय वाघ होत नाही. त्याचं नाव वाघ्या जरी ठेवलं तरी, किंवा सिंहाचा बछडा हा मोठं झाल्यावर सिंहच होतो, लक्षात घ्या. तसं तुम्ही तुमचं जे रसायन आहे ते ओळखण्यासाठीच तर आहे, स्वरूप ओळखण्यासाठी. तुम्ही काय आहात, कोणत्या प्रकारचे आहात हे समजून घेऊन मग ते जाणल्यानंतर, स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर खरं जीवन चालू होतं.
बऱ्याच जणांना वाटतं स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे मला गुलबकावलीचं फूल मिळालं, आता माझं सगळं झालं, गंगेत सगळे घोडे नाले, आता मला काय करण्याची आवश्यकता नाही. नाही, तर तिथेच तर सगळं करण्याची सुरुवात होते. स्वरूपाचं ज्ञान होईपर्यंत तुम्ही जे केले ते काही केलेलंच नाही असं समजा, आहे की नाही. आणि त्याच्यानंतरही काही केलेलं नाही असं समजा, कारण मग तुम्ही स्वधर्माचं पालन करत असता. अशा पद्धतीने कोणतंच कर्म तुम्हाला बंधनकारक होणार नाही, ही सरळ गोष्ट आहे. पण तुमचा स्वधर्मच तुम्ही ओळखलेला नाही. असा हिडीस नृत्य करणं हे स्वधर्म मानतात. त्यावेळेला तुमचं छत्रपतींवरचं प्रेम व्यक्त केलं जातं असं तुम्हाला वाटतं. त्यांच्या आत्म्यांना काय वाटत असेल? कसल्या प्रकारचा समाज मी निर्माण करण्यासाठी हे सगळं हातात घेतलेलं होतं, हे कार्य आरंभलेलं होतं असं त्यांना वाटेल. हीच अवस्था तुम्ही सगळ्या साधू संतांची करून टाकलेली आहे. तुमचं जीवन स्वतः हातात घ्या आणि तुमचं नेतृत्व तुम्ही स्वतः करा, आणि ते आध्यात्मिक नेतृत्व असेल ह्याची काळजी घ्या. जग सुधारण्याची आवश्यकता नाही. मी कधीच कुणाला सुधारण्याचा प्रयत्न केला नाही स्वतः शिवाय. जगामध्ये जर बदल परिवर्तन कशात घडवायचं असेल तर इथे घडवण्याची आवश्यकता मला सातत्याने वाटली. बुरा जो ढूंढ न मैं चला, बुरा न मिलिया कोई, जो मन ढूंढा अपना, मुझसे बुरा न कोई. मी कशाला दुसऱ्यातले दोष शोधायला जाऊ जर माझ्यातच इतके भरलेले आहेत तर. तुम्ही तुमचा विचार करा. समाज बदलायला जाऊ नका, स्वतःला बदला. समाज अशाच पद्धतीने बदलत असतो, लक्षात घ्या. समाज अशाच पद्धतीने बदलत असतो. एक एक व्यक्ती महत्त्वाची आहे, एक एक व्यक्ती महत्त्वाची आहे. मोठ्या झाडाची आमराई असेल, प्रत्येक झाडावरचं बांडगुळ काढायला लागतं. 10 झाडांवरचं निघालं म्हणून उरलेल्या 100 झाडातल्या उरलेल्या 90 झाडांवरचं निघत नाही. प्रत्येक झाडावरचं बांडगुळ काढायला लागतं. परजीवी वनस्पती ज्या वाढलेल्या असतात त्या. पहा तुमच्या आत्म्याच्या जीवावरती तुमचं काय काय चाललेलं आहे सगळं. खोलपणाने जाणून घ्या की तुम्ही कोणत्या प्रकारचं आयुष्य जगणं पत्करलेलं आहे. ते आध्यात्मिक असणं फार आवश्यक आहे. स्वयं तर नित्य निरंतर जसाच्या तसा राहतो, त्याच्यात कमी कधी जास्त होत नाही, लक्षात घ्या. परंतु कामना येत जात राहते आणि कमी जास्त होते. स्व परमात्म्याचा अंश आहे आणि कामना संसाराच्या अनुषंगाने आहे. म्हणून स्व आणि कामना हे दोन्ही स्वयंपूर्ण म्हणजे संपूर्णपणे वेगवेगळे आहेत. पहा, परंतु कामनेत फसलेल्या लोकांना आपल्या स्वरूपाचे वेगळे भानच राहत नाही, वेगळं भान राहत नाही. कामनेत फसलेल्या लोकांना ती कामनाच झालेला असतो, ती कामनाच झालेला असतो पूर्णपणे. मला हे पाहिजे किंवा ही पाहिजे, मला हा पाहिजे. असंही कामना ही व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यांच्या संदर्भाने होत असते. 3चं फार महात्म्य आहे. काळ 3 आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. लोक पण 3 मानलेले आहेत: स्वर्गलोक, मृत्यूलोक, नरकलोक. आपल्या शरीराची लक्षणं 3 आहेत: कफ, वात, पित्त. हार्मोन्स, गुण ज्याला म्हटलेलं आहे ते 3 आहेत: सत्व, रजतम. देवता, स्थिती निर्माण झालेल्या पदार्थांची मांडलेली आहे, ती 3 आहे: उत्पत्ती, स्थिती, लय. त्याला अनुषंगून असलेल्या देवतासुद्धा 3 आहेत: ब्रह्मा, विष्णू, महेश. तसं हा विषयसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. स्वर्गपराहा, सर्वात स्वर्गामध्ये पहा उत्तमोत्तम दिव्य भोग मिळतात, म्हणून त्यांच्या डोक्यात तर स्वर्गच श्रेष्ठ असतो आणि ते त्याच्या प्राप्तीसाठीच रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. येथे स्वर्गपराहा पदाने जे वेदांमध्ये, शास्त्रामध्ये वर्णन ऐकून स्वर्गादी लोकांची आस्था ठेवणारे आहेत त्या मनुष्यांविषयी म्हटलेले आहे. आता स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात आणि कुणीतरी येऊन मरून इथे येऊन परत सांगितले की मी स्वर्ग पाहून आलो आणि तिथे असं असं पाहिलं, तर एकतर ते खोटं असलं पाहिजे, नाहीतर पहा ते जर खरं असेल,
आपण मांडलं तर ती कुठल्या प्रकारची कामना आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज हे स्वर्गमय जे आयुष्य आहे, स्वर्ग तर आपण इथे निर्माण करायचं आहे. आणि तो फक्त आपल्या चांगल्या वर्तणुकीने होणार आहे, दुसरं काहीच नाही. माणसासारखे आपण फक्त वागलो तरी पुरेसं आहे. जनावरासारखे वागतो आपण आणि आपण अपेक्षा करतो अशा अनार्य जुष्टम म्हटलेलं आहे, ज्यांना असंस्कृतपणाने वागणाऱ्या लोकांसाठी हे जग नाही. अनेक घटनाकारांनी सांगितलं तसं, अनेक या लेखकांनी सांगितलेलं आहे, अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे की समाजव्यवस्था ही ती समाजव्यवस्थेचे नियम जाणणाऱ्या पाळणाऱ्या लोकांसाठी आहे. सगळं जगच या नियमांनी बांधलेलं आहे. पहा, विश्व सगळं. एक साधं उदाहरण म्हटलं तर पृथ्वी स्वतःभोवती फिरायला 24 तास लावते. जास्त वेळ किंवा कमी वेळ लावला, जास्त वेळ म्हणजे तिने 70-72 तास लावले तर तुम्हाला माहिती आहे तुमची काय हालत होईल. ते 12 तास दिवस, 12 तास रात्र, सवय लागली आपल्याला. कमी लावले, एक तासाभरातच जी फिरायला लागली ती, अर्धा तास ऊन, अर्धा तास दिवस, अर्धा तास रात्र असं जर तुमच्याकडे व्हायला लागलं सारखं तासाभरामध्ये, तुमची काय हालत होईल ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. जी सोय आत्ता केली गेलेली आहे ती चांगलीच आहे, याचंही तुम्हाला भान आहे. ती वेग आपल्याला आवरणार पण नाही. तो कदाचित आकाशामध्ये फेकले जाऊ आपण. पृथ्वी इतक्या वेगाने फिरेल, ती नियमाने बाध्य आहे म्हणून तुमचं माझं व्यवस्थित चाललं आहे हे समजत असून सुद्धा आपण मात्र आपण नियमाने बाध्य आहे हे मान्य करत नाही. नियम तोडायला बघतो, अगदी ट्रॅफिकचे सुद्धा. तर नियमांची आपल्याला परवा नाही आहे हे आपल्याला जाणवतं. मग इथे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अशा पद्धतीने आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. पहा, तर अशा कुठलंही मेनू कार्ड नाही आहे, कुणी येऊन सांगितलेलं नाही आहे की मी पाहून आलो म्हणून. वेदवादरताः पार्थ नान्यद अस्तिती वादिनः. ते वेदात सांगितलेल्या सकाम कर्मात प्रीती ठेवणारे आहेत. अर्थात वेदाचे तात्पर्य ते केवळ भोग आणि स्वर्गप्राप्तीत मांडतात म्हणून ते वेदवादरताः म्हणजे वेदवादी आहेत. त्यांच्या मान्यतेत येथील आणि स्वर्गातील भोगाशिवाय आणखी काहीच नसते. अर्थात त्यांच्या दृष्टीत भोगाव्यतिरिक्त परमात्मा, तत्त्वज्ञान, मुक्ती, भगवत प्रेम इत्यादी कोणतीच वस्तू असत नाही. अनेक गोष्टी आहेत, स्वधर्मपालन, समता, या गोष्टीसुद्धा नसतात त्यांच्या दृष्टीने. म्हणून ते भोगामध्ये फसलेले असतात. भोग भोगणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. हे पहा, शास्त्रज्ञांचं उदाहरण आहे, ऋषीमुनींचं उदाहरण आहे, सैनिकांचं उदाहरण आहे. अनेक आपण शासकीय याच्यामध्ये अधिकारी बघतो, वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये त्या कंपन्या उभे करणारे साधू संतांसारखेच तपस्वी असलेले उद्योगपती बघतो, व्यापारी बघतो, ज्यांनी अत्यंत निष्ठेने आपला स्वधर्म पाळलेला आहे आणि ते सगळं प्राप्त केलेलं आहे. इथे स्वर्गात ज्या मेनू कार्डमध्ये ते दिलेलं आहे ते सगळंच्या सगळं, पण स्वधर्माला प्राधान्य देऊन. अनेक अशी उदाहरणं आहेत यशस्वी आध्यात्मिक जीवन जगलेल्या लोकांची तुमच्या आजूबाजूला आसपास आहेत. पहा, आपल्या आसपास आहेत ही उदाहरणं सगळी. असं असताना, इतक्या मोठ्या आध्यात्मिक समाजामध्ये आपण निर्माण झालेले असताना, जन्माला आलेलो असताना, आपल्या मनामध्ये ऐश्वर्य भोग यांचीच जर फक्त प्राधान्यता असेल तर कसं आध्यात्मिक नेतृत्व तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करणार आहात? स्वतःला कुठे घेऊन जाणार आहात? पहा, जी गोष्ट समोर आहे त्या गोष्टीच्या पेक्षा जी कधीतरी मृत्यूनंतर प्राप्त होणार आहे अशा असलेल्या किंवा नसलेल्या गोष्टींना मनामध्ये धरून तुम्ही तुमचा आज आत्ता खराब करताय, हे कोणतं शहाणपण आहे? आणि हे जर शहाणपण असेल तर मूर्खपणा तो कुठला असतो? वेगळा. हातातलं सोडून पळत्याच्या मागे लागू नये म्हटलेलं आहे. झुडपामध्ये 2 असलेल्या कोंबड्यांपेक्षा हातात एक जे कोंबडं पकडलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे म्हटलेलं आहे. तर हातात तुमच्या आत्ताच आहे. वर्तमान काळ पण हातात नसतो, नाऊ फक्त असतो. आत्ता हा क्षण, तो तर आपण वाया घालवायला बसलेलो आहे सातत्याने. तुमचं शरीर जे आहे ना, त्याच्यासोबत अध्यात्माच्या अनेक व्याख्या आहेत. मध्यंतरी मी सांगितलं, जे जसं आहे ते तसं जाणणं म्हणजे अध्यात्म आहे.
पण शरीराच्याच पातळीवरती विचार करायचा असेल तर तुमचं मन जे आहे ना इकडे तिकडे पळणारं, ते शरीरासोबत ठेवणं म्हणजे सुद्धा अध्यात्मच आहे, लक्षात ठेवा. शरीराने जिथे आहात मनाने पण तिथेच राहा. बघा जमतंय का. आजचा एक दिवस नाही, आपण असा एक प्रयोग करू की 1 तासभर आजचा तुम्ही हा प्रयोग करा. जिथे मन आहे त्या ठिकाणी शरीर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या ठिकाणी शरीर आहे तिथे मन ठेवायचा प्रयत्न करा. दोन्ही एकत्र ठेवा. तासभर, आयुष्यभराचं राहू दे. तुमचं तुम्हाला कळेल की स्वरूपाचं ज्ञान किती झालं आहे तुम्हाला, की अजून खूप लांब आहात तुम्ही त्याच्यापासून. वेदवाद रताहा हा खूप म्हणजे ही भगवंत असे फटके देणारे शब्द वापरतात. पहा, या कर्मकांडाला त्यांनी वेदवादी म्हटलेलं आहे आणि असं काही होऊ नका म्हणतात ते. या सगळ्या गोष्टींच्या मागे लागू नका, कामनांच्या मागे लागू नका, ज्या वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी मग काय या लोकांनी त्याची एक सूची आहे. पहा, गोमेध गायीचे बळी दिले, अजमेध बोकडांचे बळी दिले, अश्वमेध घोड्यांचे बळी दिले आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये नरमेधसुद्धा केले आणि त्या मनुष्य प्राण्याची सुद्धा बळी दिले. यांच्या कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून थांबलं पाहिजे कुठंतरी, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी या गोष्टी इथे भगवद्गीतेमध्ये नाकारलेले आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मकांड जे आहे, जे कामनांसाठी म्हणून केलं जाणारं जे कांड आहे, कामनांच्या पूर्ततेसाठी, स्वर्गप्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी, अमुक प्राप्तीसाठी, तमुक प्राप्तीसाठी, या गोष्टी स्पष्टपणाने इथे भगवंत नाकारतात आणि तुम्ही ते स्पष्टपणाने नाकारा. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनामध्ये भेद असेल, तुमच्या मनामध्ये शंका असेल तर पुन्हा हे श्लोक 42 आणि 43 वाचा, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. विद्वानांनासुद्धा भ्रम निर्माण करणे, वेदांबद्दल असं कसं कृष्ण बोलतील असं जर कोणाला म्हणायचं असेल तर ही भगवद्गीता त्यांनी पुन्हा वाचावी. आणि वेदवादरताहाचा वेगळा अर्थ माहीत असेल तर मला सांगावा. त्यांच्या मान्यतेत येथील आणि स्वर्गातील भोगाशिवाय आणखी काहीच नसते. अर्थात त्यांच्या दृष्टीत भोगाव्यतिरिक्त परमात्मा, तत्त्वज्ञान, मुक्ती, भगवतप्रेम इत्यादी कोणतीच वस्तू नाही म्हणून ते भोगामध्ये फसलेले असतात. भोग भोगणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. यमिमां पुष्पितां वाचम प्रवद्यंतन विपश्चितः, ज्यांच्यात सत असत नित्य अनित्य अविनाशी विनाशीचा विवेक नसतो असे अविवेकी मनुष्य वेदांच्या ज्या वचनात संसार आणि भोगांचे वर्णन आहे त्या दिखाऊ वचनांच्या विषयीच बोलतात. येथे पुष्पिताम म्हणण्याचे तात्पर्य असे आहे, म्हणजे ही जी भाषा आहे ना वेदांची, ही भाषा, सगळा वेद नाही म्हटलेलं बरं का, शेवटचा हा जो भाग आहे तो बहुतेकदा प्रक्षिप्त असावा असं म्हटलं जातं. असेलच, कारण संपूर्ण वेदांच्या भाषेशी आणखीन त्या वेदांच्या ज्ञानाशी जुळणारा विषय नाही तो. गीतेमध्ये त्याचा हे स्पष्टपणाने त्याचा निषेध केलेला आणि ते म्हणतात ती पुष्पित भाषा आहे, शोभिवंत भाषा आहे, फक्त आवडणारी. आज जाहिरातींची गिमिक्स म्हणतो आपण, असं पण ऐकलेलं आहे गिमिक ऐकलेलं आहे की डोंट गो बाय गिमिक्स, जाहिरातीला फसू नका तुम्ही. ही जाहिरात आहे फक्त, पुष्पित शब्द आहेत ते. असं केलं की तसं मिळेल, तसं केलं की तसं मिळेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये चित्रविचित्र दिलेल्या आहेत. तर त्या कामनांची पूर्तता करण्यासाठी आहेत फक्त. कामना स्वधर्माचं पालन करण्यासाठी उपयोगी असेल तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरजच नाही. म्हणून पुष्पिताम म्हणण्याचे तात्पर्य भोग आणि ऐश्वर याच्या प्राप्तीचे वर्णन करणारी वचने केवळ फुलपानेच आहेत, फळ नव्हेत. तृप्ती फळानेच होते, फुलपानांच्या शोभेने नव्हे. ती वचने स्थायी फळ देणारी नव्हेत. त्या वचनानुसार जे फळ स्वर्गादींचा भोग आहे ते केवळ पाहण्यातच सुंदर दिसते, ऐकण्यातच सुंदर दिसते, त्यात स्थायीपणा नाही. जन्म कर्म फळप्रदाम ही दिखाऊ वेदवाणी जन्मरूप कर्मफळाला देणारी आहे. पुन्हा एका दिखाऊ म्हटलंय वेदवाणीला, कुठल्या? या कर्मकांडानं. काही ठिकाणी तर इस्लाममध्ये मांडलेलं आहे की कयामतच्या दिवशी हिशोब होणार. म्हणजे आज प्रेत म्हणून तुम्ही कयामतच्या दिवसापर्यंत
पडून राहणार आणि नंतर जे काही पैगंबर आहेत, मोहम्मद पैगंबरांच्या आधीचे, त्यांच्या आशीर्वादाने, उदाहरणार्थ जे हे आहेत त्यांच्या आशीर्वादाने साधुसंतांच्या पुन्हा जिवंत केले जाणार संजीवनी मंत्राच्या माध्यमातून. हे केवळ शुक्राचार्यांनाच शक्य आहे. आणि त्याच्यानंतर पहा मी जे म्हणतो आहे ते, मग हिशोब होणार आणि स्वर्गात जायचं की नरकात जायचं हे ठरणार कयामतच्या दिवशी. हे स्वर्ग पण लगेच असं उद्या मेल्या लगेच मिळणार नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आज उद्या मला परवा मिळणार, मी मेलो की मला डायरेक्ट स्वर्गात रवानगी होणार आणि तिथे 72 हूर वगैरे मिळणार असतील, लक्षात घ्या. त्याच्याप्रमाणे ते खरंही होणार असेल, पण कयामतच्या दिवशी हिशोब झाल्यानंतर हे सगळं ठरणार आहे. अजून त्याला खूप वेळ आहे. ज्यांनी लिहिलं त्यांच्याच सांगण्यावरून. मग या गोष्टींच्या मागे म्हणजे जसं हे पण पुष्पितच आहे सगळं. वेद जसे पुष्पित, जिथे जिथे स्वर्गांचं नरकाचं वर्णन आलेलं आहे हे सगळं पुष्पित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि कुठल्याही धर्मसंप्रदायाच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण न फसता आपण आपलं कर्तव्य भगवंताला आठवून, लक्षात घ्या, परमात्म्याला आठवून, त्या सगळ्या परमतत्वाला आठवून, अलमायटी आपण ज्याला म्हणतो, त्या तत्वाला आठवून आपण ह्या सगळ्या गोष्टी शांतपणाने आपण आपला स्वधर्म काय आहे तो ओळखून तो पार पाडला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणतात. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वधर्माचं पालनच जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो एका बुद्धीने, एका व्यावसायात्मिका बुद्धीने, समतेने आणि स्वधर्माने तो करायचा आहे म्हणून भगवंत सांगतात. त्या वचनानुसार जे फळ स्वर्गादीचे भोग आहेत ते केवळ पाहण्यात आणि ऐकण्यात दिसते, त्यात स्थायीपणा नाही. सुंदर तेव्हाच दिसतं फक्त त्या ऐकण्यात आणि पाहण्यात. जन्म कर्म फलप्रदाम ही दिखाऊ वेदवाणी जन्मरूप कर्मफळाला देणारी आहे, कारण त्यात सांसारिक भोगांनाच महत्त्व दिले गेले आहे. त्या भोगांची आसक्तीच पुढे जन्म होण्यास कारण आहे. अध्याय 13 श्लोक 21. भोगांची आसक्ती जन्म व्हायला कारणीभूत आहे. आणखीन एक शेवटच्या क्षणी काय होणार आहे उत्तरायणामध्ये किंवा काय, तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच. क्रिया विशेष बहुलाम ऐश्वर्य गतीम प्रति ती पुष्पित अर्थात दिखाऊ शोभायुक्त वाणी भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्या सकाम अनुष्ठानांचे वर्णन करीते त्या क्रियेचे बाहुल्य असते. त्यामध्ये अर्थात क्रिया म्हणजे कसल्या, हेच कर्मकांड लक्षात घेतलं पाहिजे. ते स्वधर्म सोडू नयेत ह्या सगळ्या गोष्टी. अर्थात त्या अनुष्ठानात अनेक प्रकारचे विधी असतात, अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात, अनेक प्रकारच्या पदार्थांची आवश्यकता भासते आणि शरीर इत्यादीत सुद्धा परिश्रमही अधिक होत असतात. पहा, मग अशा प्रकारचं कर्मकांड करता कशाला, ज्यांनी इतकं नुकसान होतं, इतकी हानी होते. तिसरा श्लोक जो या संदर्भातला आहे तो पाहूया पुढच्या भागामध्ये. ओम परमात्मने नमः.